चारू, मी उमाईची शपथ घेऊन सांगतो, तू जे काय म्हणतेस त्याच्यात मला काहीच आठवत नाही ग. मी मला फक्त एवढंच आठवतंय की माझं डोकं खूप दुखत होतं. मग मी औषधं आणायला बाहेर जाणार होतो, पण मी इथे कसं आलो मला खरंच श्रीनू, आता हे सगळं बोलून काय फायदा आहे? जे झालं ते बदलणार आहे का कोणी? तुला तेव्हाच मोह आवरायला हवा होता. तुला जे हवं होतं ते तू करून मोकळा झालास ना. आणि आता गोष्टी घडून गेल्यावर त्याच्यावर पश्चाताप करू काय उपयोग आहे? आपण घड्याचे काटे उलट फिरवू शकत नाही ना. जे घडून गेले ते आपण बदलू शकत नाही ना. आता काय करायचं आपण? श्रीनू, आपण इथून निघूया. माझा जीव घुसमटतो इथे. तू पण जा तुझ्या खोलीत, रेडी हो, उशीर होईल. जा. आणि तू कुठे जाणार आहेस? मी इतक्या चुका केल्या आहेत की आता कुणी मला माफ करू शकत नाही. तरी कालपर्यंत वाटत होतं की बाबा मला घरात घेतील, पण आता हे सगळं कळल्यावर ते माझ्याशी सगळे संबंध तोडतील आणि मलाच दोष देतील. असंही माझ्याबद्दल सगळ्यांचं मत वाईटच आहे. तू जाऊ दे, तू या सगळ्याचा विचार नको करूस. हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा. तुझ्या रूम मध्ये रेडी हो, नाहीतर पुन्हा गाडी चुकायची. जा श्रीनू, जा प्लीज. निशी, त्या कंपनीची इन्क्वायरी करायला गेलो होतो मी. खूप छान मोठी रेप्युटेड कंपनी आहे. मुंबईमध्ये त्यांचे फ्रँचायझीज पण आहेत. सो ती कंपनी आपल्याला फसवेल असं मला तरी वाटत नाही. तू बिंदास, तू नाईंना ऑर्डर घ्यायला सांग. निशी बेटा, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. उमाताईंनी ह्या जर संधीचं सोनं केलं ना, तर त्यांना अशा खूप ऑर्डर्स मिळतील. त्या गावात स्वतःचं युनिट सुद्धा सुरू करू शकतात. आणि अशा उद्योजकांना ना गव्हर्नमेंट फंडिंग सुद्धा करतात. हाँ हाँ, बिल्कुल सही कह रही है मेघना. और उमा जी बहुत मेहनती भी है. वो ये ऑर्डर हर हालत में लेगी. और फिर हम भी तो हैं उनके साथ. क्यों मेघना? नीरज? येस, ॲब्सोल्युटली डॅड. ऋषि, मेरी तरफ से उमा जी को बधाई देना. नक्कीच नक्की. आणि हा, कंपनीवाले आईंना कॉल करतील त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स डिस्कस करायला. पण त्याआधी आपण आईंना कॉल करू आणि त्यांना कल्पना देऊ, म्हणजे त्यांना टेन्शन येणार नाही. सर, आणि थँक्यू. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून कंपनीत गेला, तिथे चौकशी केली. आईला बिचारीला एकटीला कसं जमलं असते सगळं. वेडी आहेस का तू? थँक्यू काय, हे माझं कर्तव्य आहे. लवकरात लवकर आईंना कॉल कर आणि गुड न्यूज दे त्यांना. जा. नाही, मी कॉल करते आईला. पण सर, आपण बाहेरगावी गेल्यानंतर इथे आईला काही मदत लागली, मग कसं काय करायचं? निशी बेटा, तुम्ही हनीमून होऊन याल ना काही दिवसात, तेव्हा मग तुमच्याकडे वेळच वेळ आहे. तसंही या पेपरवर्कला वेळ लागतो. आणि इन केस तुम्ही इथे दोघं नसताना उमाताईंना काही गरज लागली
तर मी आहे ना. दोघं निश्चिंत राहा आणि खूप एन्जॉय करा. बरं मी हे सगळं आईला सांगून येते. तर उगाच टेन्शन घेत बसेल ती. जा जा जा. निशी किती खुश झाली ना. येस. हो थँक्यू निशी, खूप छान गुड न्यूज दिलीस तू. येस येस, आता मी ठेवते हा फोन आणि जिजूंना पण थँक्स सांगा. बाय 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 बाय. सी ऐकलं, झालं समाधान, सगळे डाऊट्स क्लिअर झाले. आता प्लीज आपण कामाला सुरुवात करूया प्लीज. ओवी अगं, हौशी अगं, नीरजने स्वतः सगळं चेक केलंय. ती कंपनी खरंच खूप चांगली आहे, कसलीच रिस्क नाहीये. हॅन्सी, त्यांना जर तुझं हे काम आवडलं ना तर ह्यापेक्षा मोठं काम मिळू शकतं आपल्याला. मावशी तू ऐकलंस ना, आपल्याला आपल्या पॉकेटमधून 1 रुपयाही इन्व्हेस्ट करायचा नाहीये. आणि ऑर्डर मिळाली ना त्यांना की ते आपल्याला ॲडव्हान्स पण देतील. अजून काय हवंय? मावशी अगं, आपल्याला कोणाकडे पैसेही मागायचे नाहीयेत त्यासाठी. अगं ह्या सगळ्या खरं असत ना. मावशी यातली एकूण एक गोष्ट खरी आहे. होवी, तुका काय वाटतं, एवढी मोठी उडी मारू झेपात काय गो माका? का नाही झेपणार? आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. सगळ्यांची स्वप्न तू जपलीस. मग आता आम्ही तुझ्यासाठी एक छान स्वप्न पाहिलंय आणि ते पूर्ण होण्यासाठी आम्ही सगळे तुझी मदत करू. चल आता फार विचार करू नको, रेडी हो पटकन. सामान आणायचं ना आपल्याला. हे बघ, चांगल्या कामाला उशीर नको. हां, मी दादांना पण फोन करून सांगते. आले.